आता तुमचं आपल्या योजनाकार या YouTube चॅनलमध्ये मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाचे गिफ्ट, बँक खात्यात जमा होणार 5,000 रुपये। सविस्तर माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला व्हिडिओ संपल्यानंतर नक्की विजिट करा। मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त शेतकऱ्यांना तसेच मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत ते कोणकोणते निर्णय घेऊ शकतात या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर मित्रांनो, महायुती सरकार आल्याच्या नंतर महायुती सरकार काय काय करणार होतं या संदर्भात शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार होती। आता मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री आता शपथविधी झालेला आहे आणि शपथविधी झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री जे आहेत ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करतील अशी आशा आहे। सुरुवातीला पॉइंट होता कर्जमाफीचा, दुसरं होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 15,000 रुपये वार्षिक देण्यात येणार होते। तर शेतकऱ्यांना नक्कीच वार्षिक 15,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देण्यात येतील अशी आशा आहे। दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा अपडेट आहेत की मकर संक्रांतीच्या दिवशीच जे लाडक्या बहिणींना आहेत ते पैसे मिळणार आहेत अशी एक सूत्राकडून माहिती मिळाली आहे मित्रांनो, की जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 2100 रुपये जे आहेत ते मिळू शकतात। हप्ता जो आहे तो मिळू शकतो महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात असं स्पष्ट देण्यात आलेलं होतं। आणि एकंदरीत जर हप्ता जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM प्लस नमो पडला तर एकंदरीत 5,000 रुपयाचं गिफ्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं। हे एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। एकंदरीत आशा अशी आहे की कर्जमाफी होऊ शकते आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे हप्ते आहेत ते हप्ते मिळू शकतात। एकंदरीत मिळायलाच पाहिजे शेतकरी बांधवांना अशी आशा आहे, अशी शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। धन्यवाद।